आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले आणि देशातले सगळे महामार्ग हे सुस्थितीत करण्याच्या संबंधीचं आव्हान ज्यांनी स्वीकारले असे केंद्रातले यशस्वी मंत्री श्री नितीश गडकरी, डॉक्टर माशेलकर, डॉक्टर वाचेकर, श्री उल्हास पवार, ज्यांच्या कर्तृत्वाच्याबद्दल अभिष्ट चिंतन करण्याच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आहोत, ते श्री हनुमंतराव गायकवाड, त्यांचे सहकारी उमेश माने, विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर आणि BVG परिवारातले सगळे कुटुंबीय. आजचा एक असा आगळा वेगळा अशा प्रकारचा सोहळा आहे. ज्याला फारशी माहिती नाही त्यांना हनुमंतराव गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कर्तृत्व याचा परिचय झाल्याच्या नंतर त्याला मोठं आश्चर्य वाटतं. सातारा जिल्ह्यातला रहिमतपूर हा तसा दुष्काळी तालुका आणि तिथून पुण्यामध्ये येऊन कष्टानं शिक्षण घेऊन जे शिक्षण घेतलं आहे त्यासंबंधीचा व्यवसायाचा विचार न करता एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन संबंध देशामध्ये देशाच्या बाहेर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी फडकवला. त्याच्यासाठी हनुमंतरावचं कौतुक हे आपल्या सगळ्यांना मनापासूनचं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ते सातारा जिल्ह्यातले, सातारा, सांगली हा सगळा परिसर एकेकाळी साताराच जिल्हा होता, नंतर 2 जिल्हे झाले. कधी कधी मी विचार करतो की हे तालुके आणि या तालुक्यातली माणसं, या तालुक्यातली माती, या तालुक्यातलं पाणी हे काहीतरी आगळं वेगळं अशा प्रकारचं आहे. याच परिसरामध्ये नांगराचे फार कोफर कंपनीचे खांद्यावर घेऊन विकणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्यासाठी सुविधा निर्माण केली आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सबंध देशामध्ये एक प्रकारचा आपला लौकिक प्रस्थापित केला. या सगळ्या कर्मवीरांच्या कामाची कर्मभूमी ही या सातारा आणि सांगलीच्या परिसरातली आहे. अनेक लोक असे सांगता येतील. परवा मी केरळमध्ये गेलो होतो आणि केरळमध्ये गेल्याच्या नंतर रोज मला आता 5-6 दिवसाचा मुक्काम होता. रोज 100-200 लोक भेटायला यायचे आणि सगळी मंडळी सातारा सांगलीच्या परिसरातली. तुम्ही काय करता विचारल्याच्या नंतर ते म्हणजे आम्ही गलईवाले. गलईवाले याचा अर्थ सोनं शुद्ध करून देण्याच्या संबंधीची कामगिरी करणारे हे घटक. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, तुम्ही श्रीलंकेला गेलात, तुम्ही नेपाळला गेलात, तुम्ही लखनौला गेलात, तुम्ही चेन्नईला गेलात, तुम्ही कोइंबतूरला गेलात किंवा कोचीनला गेलात, तुम्हाला या परिसरातले लोक या क्षेत्रात काम करणारे भेटतील आणि ते सगळे सांगली आणि सातारच्या त्या सगळ्या टापूमधले आलेले आणि त्यांची संख्या 1 लाखाच्या पेक्षा अधिक आहे. या देशामध्ये अलीकडे सर्कस हा प्रकार हा कमी झालेला आहे, पण जगातली आणि देशातली पहिली सर्कस ही याच भागात निर्माण झाली. परशुराम माळी नावाच्या गृहस्थांनी ही सर्कस काढली
नंतरची सर्कस बरेच वर्ष देशामध्ये चालू होती. एक दिवशी सहजच मुंबईमध्ये सर्कस असताना मला बोलवलं. मी त्यावेळेला राज्याचा प्रमुख होतो. त्या सर्कसच्या चालकांना विचारलं की तुमचं नाव गाव. त्यांनी सांगितलं आमचं गाव आटपाडीच्या जवळ सांगलीचं. म्हणजे तुम्ही या सर्कसच्या धंद्यात कसे गेला? ते म्हणजे आमच्या भागामध्ये पाणी नाही, दुष्काळ हा आमचा कायमचा साथी, आणि भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचं. मग सर्कसमध्ये उड्या टाकून किंवा वाघ आणि सिंहासनाबरोबर काही करामती केल्या तर त्या ठिकाणी सन्मानाने बघता येतं. आणि म्हणून सन्मान या सर्कसीची सुरुवात ही आमच्या भागामध्ये झाली. अशा अनेक उदाहरणं देता येतील. आज या सगळ्या दुष्काळी भागामध्ये उत्तम प्रकारची द्राक्षं तयार होतात आणि जगातल्या अनेक देशामध्ये जातात. हे सगळं कर्तृत्व सातारा सांगलीमध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कामगिरी करणारा प्रदेश म्हणून हा सगळा प्रदेश ओळखला जातो. किर्लोस्करांनी आपल्या कामाची सुरुवात करण्याच्यासाठी किर्लोस्कर वाडीची जी निवड केली तो परिसरसुद्धा सातारा जिल्ह्यातलाच होता. आणि म्हणून या सातारचं पाणी मग ते कृष्णेचं असो, वानगेचं असो, वसण्याचं असो, हे काहीतरी वेगळं पाणी आहे. आणि त्याच पाण्याचा प्रकार आज हनुमंतरावच्या रूपानं आपण या ठिकाणी बघतो. आजच सकाळी मी नितीनजी एक आमची मीटिंग होती आपल्या पार्लमेंटच्या अनेक लायब्ररीमध्ये. आणि त्या लायब्ररीमध्ये बाहेर फिरताना तिथं एका माणसाचं दुसऱ्या कर्मचाऱ्याशी भांडण चालू होतं. आणि ते भांडण मी आपलं जाता ऐकलं. एक होता मराठी आणि दुसरा बहुतेक हिंदी भाषिक तिथला कुठला तरी होता. आणि त्या मराठीने त्याला सांगितलं ज़्यादा बडबड करेगा तो पायतान हात में पकडूगा. आता पायतान हात में पकडूगा म्हटलं हे चित्र बहुतेक सातारा सांगलीचं असणार. कारण हे सातारा सांगली कोल्हापूरशिवाय असली भाषा काही कुणी तिथं बोलले नाही. मी थांबलो आणि त्याला विचारलं बाबा कुठला तू? त्यावेळेला मी अमुक ठिकाणचा सातारचा. म्हणजे इथं काय करतो? म्हणजे BVGच्या वतीनं काम करतो. आम्ही पार्लमेंटमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतो त्या प्रवेशाच्या आमच्या मुख्य द्वाराच्या उजव्या हाताला जी सगळी आयुधं पडलेली असतात, मशिनरी असतात, ती सगळी BVGची असतात. आणि म्हणून सभागृहात जाताना BVGचं दर्शन होऊनच आम्ही सभागृहात जात असतो. आणि ही सगळी कमाई ही हनुमंतरावनी त्या ठिकाणी केलेली आहे. आत्ता सांगितलं त्यांनी नितीनजींनी, किंवा ते राष्ट्रपतींचं घर असो, प्रधानमंत्र्यांचं घर असो, पार्लमेंट हाऊस असो, आर्मी नेव्ही एअरफोर्सचं हेडक्वार्टर असो, या सगळ्यामध्ये BVGचा प्रवेश या ठिकाणी आहे. आणि जाताना त्यांनी हेही सांगितलं गडकरींनी की हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीचं कार्यालयसुद्धा त्यांच्याकडे, म्हणजे भयंकर कामाचं जबाबदारीसुद्धा तिथली घेतली दिसते. कारण एवढी मोठी सफाई करणं ही काही लहान सहान गोष्ट नाही. पण त्या ठिकाणची सुद्धा निवड कर्तृत्वान माणसाचीच त्या ठिकाणी केली पाहिजे हे आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठरवलं दिसतं आहे. आणि म्हणून त्याही कामाची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली दिसते. मला दुसऱ्या एका गोष्टीच्या संबंधीची भयंकर असतात. त्यांनी काम केलं, देशामध्ये अनेक संस्थांचं काम करतात. आत्ता नितीनजींनी सांगितलं की भारताच्या बाहेरसुद्धा त्यांनी आधी गेलं पाहिजे. ते आत्ता 8 देशामध्ये गेलेत. कंबोडियामध्ये जपानी कंपनीची जबाबदारी त्यांच्यावर पडली, ती उत्तम रीतीने पार पडतात. आणि म्हणून आमचा हा सातारचा गडी फार कंबोडियापर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्यामुळं त्याला न्यूयॉर्कला वॉशिंग्टनला पोहोचायला काही फार वेळ लागेल याची मला काही चिंता नाही. आज ना उद्या तेही सुद्धा आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं याची मला खात्री आहे. पण अलीकडे त्यांनी दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये फार लक्ष घातलं. हा हाऊसकीपिंगचं काम ते उत्तम करतात. पण आपली नाळ जी आहे ती शेतीची आहे आणि शेतकऱ्याची आहे. आणि म्हणून त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं काही करता येईल का यासाठी त्यांनी काही पावलं टाकली, काही संशोधन केलं.
अनेक नवीन त्यांनी औषधं तयार केली जी हर्बलवर आहेत आणि ती वनस्पती भाजीपाला फळं यांच्या जपणुकीच्यासाठी वापरता येतात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विषारी तत्सम प्रकार नसल्यामुळं खाणाऱ्याच्या आरोग्याला त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही आणि त्याची उपयुक्तता उत्तम आहे. त्याचे रिझल्ट त्यांनी माझ्या शेतामध्ये बघितले. आणखीन एक गोष्ट मला फार कळली. मी सहजच आता त्यांचं विविध कृषी तंत्रज्ञान या संबंधीचं पुस्तक चालत होतो आणि तिथं दुधाच्या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी हुशारीनं यशस्वी झालेल्या दूध उत्पादकांची यादी दिली. त्याच्यात माझ्या शेतीची माहिती दिली. त्याच्यात लिहिलं आहे की गोविंदबाग आणि तिथं इतकं दूध वाढलं की फुकट तुम्ही जाहिरात करणं योग्य नाही. त्याचा मोबदला आम्हाला काहीतरी द्यावं लागेल. कारण तुम्ही आता याच्यामध्ये फार आमच्या गोविंदबागेचं माझ्या शेतीचा उल्लेख करून गेला आहे. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला दूध उत्पादक नक्की म्हणतील की साहेबांनी याचा फायदा घेतला, याचा आता काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्यातून तुमच्या विक्रीवर निश्चित चांगला परिणाम होईल. पण मी काही त्याच्याकडून तुमची अपेक्षा करत नाही. मला माहिती आहे, मी चौकशी केली आल्याच्यानंतर, आमचं नाव आल्याच्यानंतर आमच्या तिथला जो बघतो त्याला की हे आपल्याकडे माल येतो आहे कधीपासून. ते म्हणजे वर्षभर येतो आहे. म्हणजे अनुभव काय, म्हणजे म्हशीचं दूध रोज 2 लिटर वाढलं. म्हणजे किती दिवस वाढलं ते म्हणजे 60 दिवस नाही 90 दिवस वाढलं. मी हिशोब करत बसलो की 90 गुणिले 2 इतके गुणिले 35 रुपये. म्हणजे एवढा फायदा आपल्या एका म्हशीतून झालेला दिसतो आहे. त्यामुळे काही जास्त त्यांच्याकडून अपेक्षा करायची कारण नाही. आपला फायदा त्यांनी आत्ताच करून दिलेला आहे. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातले दूध उत्पादक या सगळ्या क्षेत्रामध्ये या त्यांच्या नवीन प्रकाराचा हा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मला आणखीन एका गोष्टीच्या संबंधीची त्याच्यात त्यांना कौतुक वाटतं आणि ते म्हणजे प्लॅस्टिक हे पर्यावरणाला घातक अशा प्रकारचे वाटते आणि ते प्लॅस्टिकचा उपयोग झाल्याच्या नंतर आपण फेकून देतो. आज हिंदुस्थानामध्ये 56 लाख टन प्लॅस्टिक वर्षी हे वापरलं जातं आणि माझी खात्री आहे त्यातलं 75% प्लॅस्टिक नंतर उकिरड्यावर कुठं जात असेल. आणि म्हणून त्या प्लास्टिकचा योग्य वापर करून त्याच्यापासून पर्यावरणाला पूरक अशा प्रकारच्या पदार्थाची तयारी करण्याची भूमिका आज विविजन हातामध्ये घेतलेली आहे आणि ती सर्वच प्रस्तुत झाली. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती त्यांनी त्याचा लाभ घेतला तर माझी खात्री आहे की एक उत्तम प्रकारची सेवा त्यांच्याकडून केली जाईल. आणि शेवटी महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्ष घातलं आहे की अलीकडच्या काळामध्ये विजेचं उत्पादन वाढवलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. आपलं राज्य आणि आपला देश आता विद्युत निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण जवळपास झालेला आहे. आज जी काही वीज तयार होते त्यातली 22% वीज ही शेतीच्यासाठी वापरली जाते आणि जवळपास 10 कोटी शेतीचे पंप हे विजेवर चालतात. विविजीचा प्रयत्न हा आहे की हळूहळू हे सगळे पंप सौर ऊर्जेवर नेता येतील का आणि ते सौर ऊर्जेवर जर नेता आले तर माझी खात्री आहे की त्याचा लाभ पर्यावरणाच्या संदर्भात सबंध देशवासियांना झाल्याशिवाय राहणार. कारण आज वीज आपण कोळशापासून करतो, आज वीज आपण गॅसपासून तयार करतो आणि या कोळशापासून तयार करणाऱ्या विजेचा दुष्परिणाम हा पर्यावरणामध्ये निश्चित होतो आणि म्हणून त्याला उत्तम प्रकारचा पर्याय शोधण्याच्या संबंधीचा जो विचार होतो आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जा हा विचार जगातल्या अनेक देशांनी मान्य केलेला आहे. भारतातसुद्धा वाढीला लागतो आहे. आज या ठिकाणी विविजीच्या वतीनं याही क्षेत्रामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. माझी खात्री आहे की त्याचा लाभ संपूर्ण समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी आनंदाची गोष्ट ही आहे की 70,000 कर्मचाऱ्यांना आज काम देण्याच्यासाठी हा ग्रुप यशस्वी झाला आहे आणि त्याचा परिणाम आज आपण कुठेही गेलो तर आज जे काही महत्त्वाचे उद्योजक, महत्त्वाचे शासकीय संस्था आहेत, आज त्या ठिकाणी कष्ट करणारे मराठी माणसं आपल्याला दिसतात आणि तिथं स्वच्छता
ही राहील कशी याची खबरदारी घेण्याच्याबद्दलची काळजी त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून 70,000 कुटुंबांना एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीची भूमिका, ज्याच्या घरामध्ये नोकरी नव्हती, ज्याने आयुष्याची सुरुवात अत्यंत शेवटच्या पातळीवर केली आणि आपल्या उद्योगाची सुरुवातसुद्धा 1-2 लोकांच्यापासून केली, आज त्यांनी 70,000 कुटुंबांना एक प्रकारचा निवारा दिलेला आहे. त्या कुटुंबात सौख्य लाभेल याची खबरदारी घेतली. हे अतिशय मोलाचं काम आहे आणि म्हणून हे काम त्यांनी अखंडपणाने करावं अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. त्या सगळ्या कामाला आम्हाची सगळ्यांची मदत, पाठिंबा, सदिच्छा आणि शुभाशीर्वाद हे त्यांच्या पाठीशी कायम राहतील हाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.